तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर, आज जालना जिल्हा दौऱ्यावर आलेले आहात, भेट दिली हॉस्पिटलला, काय सांगा? विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा जो महाराष्ट्रात झाला आहे, एक तहसीलदार कार्यालयाद्वारा आणि दुसरा जे विभिन्न जिल्ह्यात सरकारी रुग्णालय आहेत, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म नोंदी व प्रमाणपत्र देण्यात आले। रुग्णालयात फक्त 1 वर्षपर्यंत जन्माच्या नोंदी घेतल्या जातात। जालना येथे 17 ते 19 असा जन्म नोंदी व प्रमाणपत्र आढळले आहे की जे 1 वर्षापेक्षा अधिक विलंबित आहेत, अधिकार नसताना दिले गेले आहेत। हे सगळे रद्द होणार। त्याची आता चौकशी सुरू झाली आहे। यात हे सगळे हितलेच आहे की अन्य पण आहेत, त्याची पण चौकशी केली जाणार। एकंदर महाराष्ट्रात 1,09,000 असे विलंबित जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। त्याची चौकशी सध्या सुरू आहे। तुम्ही 1700 आकड्याचा उल्लेख केला, तुमचा काय अंदाज आहे? कोण कसे प्रमाणपत्र दिलेत, बोगस आहेत की काय नाही? आता 17 ते 19 अधिकार नसताना दिले म्हणजे ते बेकायदेशीर आहेत, ते तर रद्दच होणार। तेवढं पालकांना हैराणगती होणार। म्हणजे हॉस्पिटलच्या लोकांनी जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही। आज काल मालेगाव येथे गुन्हा दाखल झाला, एक FIR झाले, ज्यात 1044 असे बोगस विलंबित जन्म नोंदी घेण्यात आले। त्यातनं 217 आता सापडत नाही आहे। 40 नवीन पासपोर्ट या प्रमाणपत्राचा आधार घेऊन पळून गेले। अशाच पद्धतीने नांदेड येथील अर्धापूर हॉस्पिटलमध्ये 42 संशयित बांगलादेशींची नोंद घेण्यात आली। म्हणून जालन्यात 17 ते 19 असे आहे की जे 1 वर्षापेक्षा अधिक विलंबित आहेत। त्या प्रत्येकाचे एकदा यादी मिळाली, मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे। पोलीस चौकशी करणार, त्यात हितलेच असेल, उशीर झाला असेल वेगळी गोष्ट आहे, म्हणजे 5-25 वर्ष जुने असेल तर कारवाई होणार। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।